हाय फ्रेंड्स, मी आहे अंबरनाथला आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंबरनाथ पूर्वला काय डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा अंबरनाथमध्ये काय नवीन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे कांसाई सेक्शनला. तिथून पुढे एक नवीन पूल बनत आहे, तो तुम्हाला दाखवतो. साईबाबांचं मंदिर आहे ना, तिथं मी आहे. सगळीकडे नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, अजूनसुद्धा चालू आहेत. शेवटचा दिवस 20 तारखेला आहे आणि 21 तारखेला रिझल्ट लागणार. अजूनसुद्धा काही काही ठिकाणी इलेक्शन झालेलं नाही. हा रस्ता बघा आता चांगला बनलेला आहे सिमेंटचा, आणि नवीन बिल्डिंग्स वगैरे पण झालेल्या आहेत. इकडे चांगली डेव्हलपमेंट होणार मला माहिती आहे. खूप चांगली बिल्डिंग, अजून राहायला आलेले नाही लोक, गाड्या वगैरे आहेत. पुढे हा खूप जुना एरिया आहे, पुढे खूप डेव्हलपमेंट होणार आहे इकडे. इथं आतमध्ये गार्डन पण बनवलेलं आहे. आज जायला रस्ता आहे का बघतो. मला वाटतं त्या साईडने रस्ता आहे. गेट उघडं आहे का बघू. जाता आलं तर तुम्हाला आतून गार्डन दाखवतो मी. चांगलं डेव्हलप केलेलं दिसत आहे. गेट बंद आहे, गेट बंद आहे. आनंदवन, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान. आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे सध्या तरी, नाही, नंतर बघू कधीतरी. आतमध्ये चांगलं बनवलेलं आहे. कॅफेटेरिया, किड झोन, स्केटिंग ट्रॅक, सेल्फी पॉईंट सगळं बनवलेलं आहे त्यांनी आतमध्ये. चांगलं झाडं वगैरे लावले आहेत, पण आतमध्ये कधी जायला भेटेल माहीत नाही. कोणी इथं नाही पण आहे, ते विचारलं असतं. आतमध्ये लहान मुलांसाठी खेळायला पण बनवलेलं आहे, तिकडं बसण्यासाठी पण बनवलेलं आहे. मस्त गार्डन आहे, पण 4 वाजेनंतर उघडणार. त्यामुळे 4 वाजता या किंवा सकाळी या एकदम, तरच तुम्हाला बघायला मिळेल. चांगला वाटतो एरिया. खूप जुना एरिया आहे, पण बिल्डिंग्स वगैरे चांगल्या बनलेल्या आहेत तिथं. हे बघा पूर्ण बिल्डिंग्स वगैरे. आणि इकडं काहीतरी बसायला बनवलं आहे. गार्डनचाच एरिया आहे, गार्डनच्या बाजूनेच चाललेलं आहे मी. हे नवीन नवीन म्हणजे रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंग असतील असं मला वाटतं. रिडेव्हलप झालेल्या बिल्डिंग्स आहेत कदाचित, मला नक्की माहीत नाही. तेव्हा ही खाली ऑफिस आहे, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर येऊन विचारू शकता. चांगला वाटतं हा एरिया, कांसाई सेक्शन. या साईडला रोड थोडा सुमसामच वाटतो, काही दुकान आहेत, आणि पुढे थोडा सुमसामच वाटेल कारण खूप जुना एरिया आहे. लोकवस्ती बदलापूरपेक्षा कमी आहे. बदलापूरला खूप गजबज झालेली आहे, इकडं थोडे तरी मोकळं मोकळं वाटतं. त्यामुळं हा एरिया मला आवडतं. बदलापूर पण असंच होतं पहिले. इकडे या साईडला नाही का रेल्वेचं काम चालू आहे. रेल्वेचे 2 पूल बनलेले आहेत आणि डबल लाईन टाकण्याचं काम जोरात चालू आहे. कधी पूर्ण होईल माहीत नाही, पण होईल. हे बघा, हे रेल्वेचं काम, हे रस्ता नाही का, रस्ता बनवत आहे तिथपर्यंत. आणि डबल लाईनचं काम हेच आहे वाटतं मला वाटतं. ह्या पूर्ण इकडे ट्रक बिक उभे आहेत, त्या साईडला कंपनी आहे सगळे, पण या साईडला ते
रस्ता मला वाटतं हे 2 लाईनी टाकायचंच काम चालू आहे. आता फक्त त्यांनी सपाट करतील, नंतर मग समजेल तिथपर्यंत. आणि 2 पूल पण बनलेत आता अंबरनाथ स्टेशनला. या साईडला फक्त कंपन्या आहेत. चला, इथं कसलं तरी मंदिर आहे, पण असे कलर जसं तर बंगल्याला आहेत तसे कलर पोर्तुगीज देतात. ऑरेंज, येलो, ब्ल्यू, त्यावेळेस असे कलर असायचे. म्हणजे तुम्ही जर मुंबईच्या कुठल्या ईस्ट इंडियन विलेजमध्ये गेला ना, तुम्हाला असेच कलर दिसतील. आणि त्यामुळं वेगळंच त्याला, गोव्याला पण असेच कलर आहेत, त्यामुळं एकदम पोर्तुगीज लुक येते त्याला. मी त्याला पोर्तुगीज कलर म्हणतो. किती शांतता आहे या साईडला. सगळं ठेवलेलं नाही मोठे मोठे, हे सगळं पुलाचं काम पुढं चालू आहे ना, त्याचं आहे सगळं ठेवलेलं. इथं पुढं पुलाचं काम चालू आहे. त्या शाळेची बस येते, फादर ॲग्नेल इकडं पण आहे अंबरनाथला. तेव्हा सगळं हे ठेवलेलं आहे पुलाचं काम. आणि पुढं क्रेन पण आहे, क्रेन, त्यामुळे पुलाचं काम जोरात चालू आहे. इकडं पण पूल येणार आहे, ह्या साईडला काम चालू आहे पुलाचं. इथून फाटक आहे, फाटक पार करून जावं लागतं त्या साईडला. अजून ओव्हरब्रिज नाही आहे. या पुलाचं काम झालेलं नाही अजून, व्हायचं बाकी आहे, काम चालू आहे. त्यामुळे धूळ खूप उडणार. दोन्ही साईडला कंपनीज आहेत आणि हा पूल इथपर्यंतच आलेला आहे, इथपर्यंतच काम झालेलं आहे. हा बघा पूल इथपर्यंतच काम आहे त्याचं झालेलं. पुढे जाऊन बघू आपण. आता इकडे कंपन्या जास्त, त्या तिकडे एक कंपनी, सगळे कंपनी आहेत, हे सगळ्या कंपनी आहेत. आता कसली कंपनी मला माहीत नाही, पण पूर्ण कंपनी एरिया आहे. आणि हा व्हाळ आहे का, गटर नाही. मग ऑब्विसली आता गटर झाली असेल त्याची. आता आपण अंबरनाथ वेस्टला आलेलो आहे आणि इकडं जो लेफ्टला रस्ता जातो तो उल्हासनगरला जातो. इकडे थोडी डेव्हलपमेंट झालेली मी तुम्हाला दाखवतो. नंतर आपण थोडे ईस्टला पण जाऊया, वेस्टला पण जाऊया अंबरनाथच्या, थोडं दाखवतो तुम्हाला. रोड फक्त चांगले झालेत सगळीकडं. इथं कंपनीची स्मेल खूप येते रसायनाची. आता आलेलं आहे कल्याण बदलापूर रोडवर आणि हा उल्हासनगरकडे जातो रोड. हा तिकडे एक सफेद बिल्डिंग बनली, ते उल्हासनगरच्या हद्दीत येते. मला नक्की माहीत नाही की उल्हासनगरची हद्द कुठून चालू होते. पण इकडे या साईडला मोठे मोठे शॉप्स वगैरे बनलेले आहेत. त्या साईडला पण मोकळं मैदानसारखं काहीतरी वाटतं असेल, कोणाची ना कोणाची जागा. पण पुढच्या 5 वर्षात त्याचं पूर्ण रूप बदलून जाईल. हे बा इकडं सुझुकी वगैरे, सुझुकीचं शोरूम आहे अजून आहे. रोड चांगले आहेत आता, पहिले एवढे चांगले रोड नव्हते, आता एकदम 2 पदरी रोड आहेत. इकडं पूर्ण
शॉपिंग मॉल्स बनलेले. थिएटर नाही आहे तिकडं. उल्हासनगरमध्ये अशोक अनिल थिएटर चंचलानीचं म्हणे बघा. पूर्ण मॅकडॉनल्ड, KFC, स्केचर्स, पिझ्झा हट वगैरे सगळं आहे. पूर्ण जॉकी, होंडाई सगळे आहेत. त्या कमानीपासून नाही का उल्हासनगरची हद्द चालू होते मला असं वाटतं. लेट्स सी. आय लव्ह गॅलेक्सी. पुढं असे शॉपिंग मॉल्स वगैरे खूप होतील या साईडला. अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये हा भाग डेव्हलप होणार म्हणजे होणार, चांगला डेव्हलप होणार. रिकामा होता ना म्हणून. बर्गर किंग पण आहे. मधुरिम स्वीट्स, मधुरिमा. हा ॲक्च्युली 2 पदरी नाही 3 पदरी रस्ता आहे, पण काय मध्येच गाड्या उभ्यात त्यामुळं 2 पदरी वाटतं. ट्रक उभेत ना त्यामुळं. आता हा पुढं रस्ता अंबरनाथ वेस्टला जातो. एकीकडे या साईडला ऑर्डनन्स फॅक्टरी. आपल्याला सरळ जायचं इकडे. सरळ जाणार एकदम. मी माझ्या अंबरनाथच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोललो आहे. मी इथे 1990पासून म्हणजे माझे भाऊ मिलिटरीमध्ये होते त्यामुळे इकडे राहायला होते. मिलिटरीचे क्वार्टर्स आहे इकडं. तेव्हापासून आत्तापर्यंत चेंजेस खूप कमी झालेले. जेवढा बदलापूर डेव्हलप झाला ना धपाधप, तसं अंबरनाथ नाही. अंबरनाथमध्ये चेंजेस खूप हळूहळू झाले. होतील पण थोडा वेळ लागेल. हे अंबरनाथचं डी-मार्ट आहे या साईडला. बा समोर डी-मार्ट आहे. डी-मार्ट आणि पुढे क्रोमा. त्या साईडला क्रोमा आहे. बस स्टॉप आहे. वाईट परिस्थितीत पण बस चालू झालेल्या आहेत. AC बस चालू झालेल्या आहेत. इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला बस मिळेल. किती वेळावर आहे माहीत नाही. रिक्षाने पण येऊ शकता तुम्ही. ते युरोपियन टाईपच्या मूर्त्या प्रत्येक बिल्डिंगवर असं का मला कंटाळाच आहे बघून. जे निओ क्लासिकल आर्किटेक्चर आहे ना ते सगळीकडे दिसतं. आता क्रोमाच्या वरती त्या मूर्त्या ती युरोपियन स्टाईल आहे. आपण थोडी युरोपमध्ये राहतो. काहीतरी वेगळं बनवा नाही. तेच बघायला कंटाळा येतो. तर चेंजेस झालेले आहे अंबरनाथमध्ये थोडेफार. आता म्हणायला हरकत नाही. इथे काहीतरी बनते. रागा टाइम स्क्वेअर. गाळे वगैरे आहेत खाली. नवीन बिल्डिंग बनते. काहीतरी शॉपिंग मॉलच असेल. अंबरनाथ नगर परिषद नवीन बनलेली आहे. आता जुनी नाही, आता नवीन बनलेली आहे. अजून बनायची बाकी वरची. बदलापूर आणि अंबरनाथ दोन्ही नवीन बनलेले आहेत नगर परिषद. इकडे काही चेंजेस दिसत नाही. पण नगर परिषदेचं पण आर्किटेक्चर निओ क्लासिकल. हे बघा सगळं निओ क्लासिकल. गेटसुद्धा हे पिलर दिसतात ना ह्याला बोलतात निओ क्लासिकल आर्किटेक्चर. बदलापूरचं इंडियन आर्किटेक्चरच आहे. या साईडला काही नाही. त्या साईडला ती दुकानं जुनी तशीच्या तशी आहे. फक्त रस्ते चांगले झाले पहिल्यापेक्षा. इथे पहिले एक थिएटर होतं या साईडला. ते आता गेलं, पाडलं. आता तिथं नवीन बिल्डिंग वगैरे काहीतरी होईल. हा ब्राऊन कलरचा पत्रा दिसतो. इथे पण सगळ्या कंपन्या होत्या पूर्ण रेल्वे पटरीपर्यंत. आणि आता
त्या कंपन्या राहिलेल्या नाहीत. आता इथे काय बनणार आहे मला नक्की माहीत नाही, पुढं भविष्यातच कळेल की काय बनणार आहे. हा तिकडं दिसलं का, पूर्ण इकडं पण पत्रे वगैरे बांधले, म्हणजे इकडं पण काहीतरी बनणार. आणि तिकडं बघा ती बिल्डिंग झाली, म्हणजे अंबरनाथमध्ये चेंजेस होतात आहेत. तेव्हा बिल्डिंग आणि हे पत्रे, नक्की इथं काहीतरी होणार आहे. हे क्रेन तुम्हाला भरपूर दिसतील, म्हणजे अंबरनाथमध्ये चेंजेस होतात आहेत. लांब पण मला उंच 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 बिल्डिंग दिसतात बा, इकडं पण झालेली आहे. पहिले या बिल्डिंग नव्हत्या, आता झालेल्या आहेत. त्यामुळं अंबरनाथमध्ये भरपूर आता डेव्हलपमेंट होणार. रिअल एस्टेटवाल्यांचं लक्ष केलेलं आहे अंबरनाथवर. अंबरनाथ पुढं भविष्यामध्ये एकदम एक्साइटिंग प्लेस होणार आहे. इतकं वर्ष नव्हतं, कारण इकडं कंपन्या वगैरे होत्या ना. बदलापूरला कंपन्या आहेत, पण त्या MIDC एरियामध्ये पुढे आहेत, खूप आतमध्ये. स्टेशनजवळ एक पण कंपनी वगैरे नाही आहे बदलापूरला. ह्या बिल्डिंग्स बघितल्या का, ग्लोबल बिझनेस पार्क, बिझनेस सेंटर, चांगला कमर्शियल एरिया होतोय. पहिले असं नव्हतं. आता सिग्नल पण लावले भरपूर ठिकाणी, बदलापूरला पण अंबरनाथला पण. एक गोष्ट चांगली आहे.